प्रकरण 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। प्रश्न 1 पंजाबमध्ये सरकारविरोधी उठावाचे आयोजन कोणी केले? रामसिंह कुका। प्रश्न 2 महाराष्ट्रात इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा कोणी दिला? वासुदेव बळवंत फडके। प्रश्न 3 वासुदेव बळवंत फडके यांची कोणती धारणा झाली? ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्राने लढले पाहिजे। प्रश्न 4 शस्त्रविद्येचे शिक्षण त्यांनी कोणाकडून घेतले? वस्ताद लहुजी साळवे। प्रश्न 5 ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी कोणाला संघटित करून बंड पुकारले? रामोशी बांधवांना संघटित करून बंड। प्रश्न 6 ब्रिटिश सरकारने त्यांची रवानगी कोठे केली? एडनच्या कारागृहात। प्रश्न 7 वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू केव्हा झाला? 1883। प्रश्न 8 पुण्यात प्लेगची साथ केव्हा लागू झाली? सन 1897 साली। प्रश्न 9 प्लेग कमिशनर रॅड याने काय केले? जुलूम जबरदस्ती केली। प्रश्न 10 रॅडचा वध कोणी केला? दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी। प्रश्न 11 हा वध किती साली केला? 22 जून 1897 रोजी रॅडचा वध केला। प्रश्न 12 कोणाला फाशी देण्यात आली? दामोदर बाळकृष्ण वासुदेव व त्यांचे सहकारी महादेव रानडे यांना। प्रश्न 13 किती साली गुप्त संघटना स्थापन केली? 1900 साली। प्रश्न 14 ही संघटना कोणी स्थापन केली? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी। प्रश्न 15 या संघटनेचे नाव काय होते? मित्रमेळा। प्रश्न 16 या संघटनेला काय नाव देण्यात आले? अभिनव भारत। प्रश्न 17 कोणत्या कारणाने सावरकर इंग्लंडला गेले? उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले। प्रश्न 18 घटनेच्या सदस्यांना कोणत्या वस्तू पाठवण्यास सुरुवात केली? क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी। प्रश्न 19 कोणत्या क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले? जोसेफ मॅझिनी। प्रश्न 20 पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध कोणते होते? 1857 चा उठाव। प्रश्न 21 विदा सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? 1857 चे स्वातंत्र्य समर। प्रश्न 22 सावरकरांना अंदमानात का नेण्यात आले? 50 वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा भोगण्यासाठी। प्रश्न 23 अंदमानात ते किती वर्ष होते? 10 वर्ष। प्रश्न 24 सावरकरांनी कोणते अनुभव लिहून ठेवले? अंदमानातील त्या भयंकर दिवसांचे अनुभव त्यांनी लिहून ठेवले। प्रश्न 25 पुढे सरकारने त्यांना कोठे स्थानबद्ध केले? रत्नागिरी येथे। प्रश्न 26 सावरकरांनी कोणत्या चळवळी केल्या? जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन व भाषा शुद्धीकरण। प्रश्न 27 ते कोणते अध्यक्ष होते? 1938 साली मुंबई येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते। प्रश्न 28 सरकारला कोणता सुगावा लागला? अभिनव भारत संघटनेच्या कार्याचा सुगावा लागला। प्रश्न 29 त्यामुळे सरकारने कोणाला अटक केली? बाबाराव सावरकर यांना अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। प्रश्न 30 नाशिकचा कलेक्टर जॅक्सनचा वध कोणी केला? अनंत लक्ष्मण कानेरे। प्रश्न 31 जॅक्सनच्या वधाचा संबंध सरकारने कोणाशी जोडला? स्वातंत्र्यवीर सावरकरांशी। प्रश्न 32 न्यायालयाने सावरकरांना कोणती शिक्षा सुनावली? 50 वर्षांची सश्रम कारावासाची। प्रश्न 33 आपल्या गुप्त संघटना कोण स्थापन करू लागले? देशातील विविध भागात क्रांतिकारी विचाराने भारावलेले तरुण। प्रश्न 34 या गुप्त संघटनांची प्रमुख उद्दिष्टे कोणती होती? ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकणे। प्रश्न 35 बंगालमध्ये कोणती संघटना कार्यरत होती? अनुशीलन समिती। प्रश्न 36 अनुशीलन समितीच्या किती शाखा होत्या? 500च्या वर। प्रश्न 37 या संघटनेचे प्रमुख कोण होते? अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष। प्रश्न 38 या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र कोठे होते? कोलकात्याजवळील माणिकताळा येथे। प्रश्न 39
किंग्सबोर्ड या न्यायाधीशाला ठार मारण्याची योजना कुणी आखली? 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी. प्रश्न 40. स्वतःवर कोणी गोळी झाडून घेतली? प्रफुल्ल चाकी. प्रश्न 41. क्रांतिकारी संघटनांचे जाळे बंगालबाहेर कोणी विस्तारले? रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी. प्रश्न 42. क्रांतिकार्याची केंद्रे कोठे उभारली? पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे. प्रश्न 43. बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य कोणी केले? रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी. प्रश्न 44. या हल्ल्यात कोण बचावला? लॉर्ड हॉर्डिंग्ज. प्रश्न 45. ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला कोणी ठार केले? वाची आयर. प्रश्न 46. भारतातील क्रांतिकार्याला कोणाकडून सहाय्य मिळत असे? परदेशातील भारतीय क्रांतिकारकांच्याकडून. प्रश्न 47. अशा सहाय्याचे महत्त्वाचे केंद्र कोणते होते? लंडन येथील इंडिया हाऊस. प्रश्न 48. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीय देशभक्ताने. प्रश्न 49. या संस्थेमार्फत कशासाठी शिष्यवृत्ती दिली जात असत? भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी. प्रश्न 50. कोणत्या परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला? जर्मनीत स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत. प्रश्न 51. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारक कोण? मदनलाल धिंग्रा. प्रश्न 52. मदनलाल धिंग्रा यांनी कोणाला ठार केले? कर्झन वायली. प्रश्न 53. पहिल्या महायुद्धाच्या काळात कशाला गती मिळाली? ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी कार्य